दरम्यान राज ठाकरेंनी मीरा भाईंदरच्या सभेतून निशिकांत दुबेंना "तू मुंबई आओ, हम तुम्हें समंदर में डुबो डुबो के मारेंगे" असं आव्हान दिलं होतं। त्यावरून मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का असा प्रश्न निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरून विचारलाय। त्यांनी काय ट्विट केले ते पाहूया। मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का असा प्रश्न निशिकांत दुबेंनी विचारलाय। दुबेंबद्दल साहेबांनी जे म्हटलंय ते दुबा डुबा के मारेंगे नाही, हा दुबे दुबे के मारेंगे असं ते आहे। आणि राज ठाकरेंना हिंदी शिकवण्याएवढं दुबेंचं हिंदी चांगलं नाहीये। खरं तर ह्या लोकांना आम्ही काय बोलतो हेच कळत नाहीये। आमचा हिंदीला विरोध नाहीये, हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे, बरोबर आहे। त्या दुबेपेक्षा उत्तम हिंदी सन्माननीय राजसाहेब बोलतात आणि ते अनेक वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे की राज ठाकरे किती उत्तम प्रकारे हिंदी बोलतात। त्यामुळे कुठल्याही दुबेनी आम्हाला हिंदी शिकवली हे सांगायला जाऊ नका। पुन्हा सांगतो, जे काल राजसाहेब जे म्हणाले त्यावर आम्ही ठाम आहोत। दुबेंनी आता तोंड बंद करावं। खरं तर कशी यांना लोक निवडून देतात हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे। मला असं वाटतं या लोकांचा मेंदूच गुडघ्यात आहे। मला दुबेंना एक प्रश्न विचारायचा आहे। ज्या वेळेला गुजरातमधनं 20,000 बिहारींना हाकलून दिलं, मारून मारून पळवले, तेवढा दुबे कुठे शेपूट घालून बसले होते? या प्रश्नाचं उत्तर पहिले दुबेने द्या। मग कोणी कोणाला हिंदी शिकवली तर आम्ही इथे असलेल्या भैयांना मराठी शिकवणार, त्याचं उत्तर देऊ। आणि निशिकांत दुबेचं पूर्ण वक्तव्य जर ऐकलं, पूर्ण त्या ठिकाणी ऐकलं, तर ते काही मराठी माणसावर नाही बोलले। जे व्यक्तिदोष, हिंदी समूहावर जो व्यक्तिदोषाने मारपीट करणे समाजाला, या राज्यामध्ये कुणालाही मारपीट करण्याचा अधिकार नाही। वैचारिक मतभेद राहू शकतात, पण तुम्ही एखाद्या हिंदी समाजाच्या किंवा त्या ठिकाणी गुजराती व्यक्तीला किंवा उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला किंवा बिहारच्या व्यक्तीला पकडून मारामारी कराल, त्याच्याबद्दल ते बोलले आहे। आणि म्हणून मला असं वाटतं, विरोधक जे राजकारण करताय मराठी भाषेवरनं, ते त्यांना लखलाभ आहे। निशिकांत दुबेने जे हे स्टेटमेंट केलंय, तर मला असं वाटतंय की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपावरचा आणि RSS वरचा कुठेतरी काहीतरी जो वचक होता तो कमी झालेला आहे असं मला वाटतं। कारण ज्या तऱ्हेने हे स्टेटमेंट बाहेर आलेले आणि त्यांच्या सांसदाकडून आलेले आहे, तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांची मिटिंग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये काही फेरबदल दिसले तर ते आश्चर्य वाटतं कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।